श्री गणेशाय नमः. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. श्री ऋषीपंचमीच्या व्रताबद्दल तुम्ही ऐकलेलं असेलच. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थी या दिवशी असते आणि भाद्रपद शुक्ल पंचमीच्या दिवशी ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं. तर हे जे ऋषीपंचमीचं व्रत आहे हे कठोर व्रतांपैकीच एक व्रत आहे. तर हे व्रत नेमकं कसं करायचं, का करायचं, हे व्रत सर्व महिला करू शकता का, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे व्हिडिओ बघत असताना तुम्हाला मासिक पाळी का पाळावी याचं देखील महत्त्व पटेल. भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं. तर या दिवशी ज्ञान आणि विज्ञान तसेच पुराणं यांची दीक्षा देणारे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून काम करत होते, ज्यांचा संदर्भ आजही आपण उपयोगात आणतो. अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो आणि हा या व्रतामागील सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. तर 7 ऋषी कोणकोणते आहेत? कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे 7 ऋषी आहेत आणि वसिष्ठांची पत्नी म्हणजे अरुंधती हिची देखील या दिवशी पूजा केली जाते. तर ऋषीपंचमीच्या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचं अन्न खावे हा या व्रताचा संकेत आहे, संदेश आहे. स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. तर हे जे व्रत आहे हे व्रत स्त्रियांनी करायचं असतं आणि हे व्रत मुख्यत्वे करून स्त्रिया रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी करत असतात. तर या व्रताने सर्व प्रकारच्या तीर्थांच्या स्नानाचे आणि विविध प्रकारच्या ज्ञानाचं देखील आपल्याला पुण्य लाभतं आणि मोक्ष मिळतो, अशी हे व्रत करण्याची एक आख्यायिका आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी ज्या महिला ऋषीपंचमीचं व्रत करतात तर त्या महिलांनी आघाड्याच्या ज्या काड्या असतात त्या काडीने आपले दात घासायचे असतात. त्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आघाड्याच्या काड्या टाकायच्या असतात. त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं असतं. आंघोळ झाल्यानंतर पूजेपूर्वी मासिक पाळीच्या वेळी आपल्याकडून काही कळत नकळत चुका झालेल्या असतात किंवा काही स्पर्श झालेले असतात, ते दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तऋषींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करत आहे असा आपल्याला पूजेपूर्वी संकल्प करून घ्यायचा आहे. पाटावरती तांदळाच्या 8 सुपाऱ्या मांडायच्या आहेत किंवा तांदळाचे गंज आपण ठेवू शकतो आणि कश्यपादी आणि 7 ऋषी त्याचबरोबर अरुंधती यांचं आवाहन आपल्याला करायचं आहे. षोडशोपचार आपल्याला पूजा करायची आहे. पूजा कशी करायची ते मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. या दिवशी आपल्याला कंदमुळांचाच आहार घ्यायचा असतो. बैलाच्या श्रमाचं आपल्याला काहीही या दिवशी खायचं नसतं. त्यामुळे या दिवशी बऱ्याच महिला म्हशीचं दूध सेवन करूनच हे व्रत करत असतात. दुसऱ्या दिवशी कश्यपादी आणि 7 ऋषींचं त्याचबरोबर अरुंधती यांचं आपल्याला विसर्जन करायचं असतं. 12 वर्षांनी किंवा वयाच्या 50 नंतर या व्रताचं उद्यापन आपण करू शकतो. साधारणतः आपल्याला 7 वर्ष हे व्रत करायचं असतं. 7 वर्ष हे व्रत केल्यानंतर किंवा 12 वर्ष हे व्रत पूर्ण केल्यानंतर या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं असतं. उद्यापनानंतर देखील तुम्ही हे व्रत चालू ठेवू शकता. गाना ऋषी म्हणतात, एका बाजूला स्त्री आणि दुसऱ्या बाजूला पुरुष असा नांगर ओढून त्यातून आलेले धान्य ऋषीपंचमीला खातात. ऋषीपंचमीला जनावरांच्या मदतीने बनवलेल्या धान्याचं आपल्याला सेवन करायचं नसतं. पशुच्या साहाय्याने आपण जे पिकवलेलं असतं ते या दिवशी आपण खायचं नसतं. मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रिया ऋषींचे ऋण फेडण्यासाठी ऋषीपंचमीचं व्रत करत असतात. कोणत्याही स्त्रीची मासिक पाळी बंद व्हायला येते त्या काळामध्ये या व्रताला सुरुवात करायची असते. मासिक पाळीचे शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही हे व्रत करू शकता. म्हणजे 1-2 वर्ष आहे, तुम्हाला अंदाज येतो मासिक पाळी आपली काही दिवसांनी बंद होणार आहे, तर तेव्हाच तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची असते. व्याहुती म्हणजे जन्म देण्याची क्षमता. या 7 व्याहुतींना ओलांडण्यासाठी 7 वर्ष हे व्रत करायचं असतं आणि त्यानंतर या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं असतं.
तर मासिक पाळी का पाळायची? नोपगच्छेत प्रमत्तेपि श्रिय मार्तवदर्शने समानशयनेच्चव नशयिततया सह रजरासी विलुप्ता नारी नरस्य ह्युपगच्छत प्रज्ञातोचोबल चक्षुरायुषैव प्रहीयते ता विवर्जयतस्य रजसा समविलुप्ता प्रज्ञातो तेजोबल चक्षुरायेष्व प्रवर्धते. म्हणजे मासिक धर्म ज्या स्त्रीला असतो त्या स्त्रीजवळ जाऊ नये, तिच्यासह आपल्याला झोपायचं नसतं. जो कोणी मनुष्य रजस्वला स्त्रीच्या जवळ जातो त्याची बुद्धी, तेजबल, दृष्टी आणि आयुष्य कमी कमी होते. रजस्राव होणाऱ्या स्त्रीपासून रजोदर्शन काळात जो दूर राहतो त्याची बुद्धी, तेज, बल, दृष्टी आणि आयुष्य हे वाढत राहतं. स्त्रियांच्या रजोदर्शनाचा ज्ञात असलेला प्राचीन उल्लेख म्हणजे कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेतील. त्या व्यतिरिक्त श्रीमद्भागवत पुराणात स्कंदपुराण, त्याचबरोबर मन्वादी स्मृतिकारकांनी व चरक वाग्भट या आयुर्वेदाचार्यांनी सुद्धा रजोदर्शनाचा विचार केलेला आहे. महाभारतातील सभापर्वात वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीला रजस्वला होती, तिला मासिक पाळी होती म्हणून सभेत नेणं उचित नसल्याने तिने स्वतःच सांगितलेले आहे. धर्मकृत्याच्या अगोदर योग्य वेळी यजमान आणि यजमान पत्नी तसेच धर्मकृत्याच्या वेळी उपस्थित यजमान कुटुंबातील सदस्यांची शारीरिक व मानसिक सुचिरभूततेची खात्री करणं आणि ती असल्यास धर्मकृत्य न करणं अशा विचारांचे आपण पुरोहित अनुकरण करीत असल्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रातील काही विचार सनातन धर्मशास्त्रात अनुकूल कसे आहेत? काही विचारभेद आहे का? पर्यायाने सनातन धर्मशास्त्रात सुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्रातील विचारच पण धर्माच्या अंगाने कसे सांगितलेले आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांना आवडेल ते सांगण्यापेक्षा आवश्यक ते सांगणं महत्त्वाचं आहे. तर महत्त्वाचा हा उद्देश आहे की ऋषीपंचमीचं जे व्रत आहे हे व्रत ज्यावेळेस स्त्रीची मासिक पाळी बंद होते त्यावेळेस त्या स्त्रिया 7 वर्ष हे व्रत करतात. शेवटच्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं. कोणी कोणी 12 वर्ष हे व्रत करतं. उद्यापन झालं तरीही आपल्याला हे व्रत पुढे चालू ठेवता येतं. पण 7 वर्षांनी किंवा 12 वर्षांनी या व्रताचं उद्यापन करायचं, त्यानंतर करायचं की नाही ही तुमची इच्छा असते. फक्त आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्याचे ऋण फेडण्यासाठी आपण हे व्रत करायचं असतं. फक्त हे व्रत करताना आपल्याला नियमांचं पालन करायचं असतं. हे व्रत कठोर आहे करायला, कारण या दिवशी पशूंच्या साहाय्यानं केलेलं कोणतंही आपण अन्न खात नाही. बैलाच्या कष्टाने किंवा शेतात केलेलं जे अन्न असतं ते आपण खायचं नसतं. या दिवशी शक्यतो कंदमुळं खाल्ली जातात किंवा मग गाईचं दुधाचं देखील या दिवशी सेवन केलं जात नाही. या दिवशी गावाकडे तरी बऱ्याच स्त्रिया म्हशीचं दूध घेऊन फक्त दुधावरतीच हे व्रत करतात. काही काही स्त्रिया निर्जला हे व्रत करतात. तुमच्या तब्येतीला झेपेल तशा प्रकारे तुम्ही हे व्रत करा. तर ह्या व्रताची पूजा तुम्ही घरी करू शकता, घरात मांडू शकता किंवा बाहेर अंगणात मांडू शकता. तुमच्या मैत्रिणींसोबत याची पूजा तुम्ही करायची आहे. तर पूजा कशी करायची याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ मी या अगोदर पोस्ट केलेला आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषीपंचमीचं व्रत नक्की कोणत्या महिलांनी करायचं, हे व्रत का केलं जातं याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्याकडे ऋषीपंचमीचं व्रत कसं केलं जातं ते देखील मला कळवा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशनद्वारे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.